विटा पोलिसांच्या विरोधात सांगली जिल्ह्यातील वकील आक्रमक. विटा पोलिसांच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील वकिलांचं आंदोलन. वकील संघटनांची जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी. विटा येथील ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना विटा पोलिसांनी मारहाण करून घरातील DVR चोरून नेल्याचा आरोप करीत या प्रकरणातील दोषी पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील वकिलांनी अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले. यानंतर कारवाई करावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देखील देण्यात आलंय. संबंधित दोषी पोलिसांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12:15च्या सुमारास काही विटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आमच्या अंगणामध्ये आलेले होते. गेली 8 ते 10 महिने हा प्रकार चालू होता, म्हणून त्याबद्दल आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं तुमच्या या कामामुळे आम्हाला बराच त्रास होतोय. काही लोकांना तपासण्यासाठी ते येत होते. ते लोक त्याबद्दल ते जो काय आम्हाला त्रास होता तो अनेक वेळा आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की ह्या पद्धतीने करू नका. जे काय तुमचं काम आहे, जे सेल्फी काढायचे ते रात्रीचे शांतपणे काढून जात जावा, त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होतं. याचा राग मनात धरून काही जे PSI आणि 2 PSI आणि 8 कर्मचारी यांनी जबरदस्तीने मला घरात घुसून ओढत बाहेर नेलं, फरफटत नेलं, गाडीमध्ये घातल्यानंतर माझं नरडं जाऊन माझ्या तोंडात काहीतरी कोंबण्याचा प्रयत्न केला. तिथून मला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन 2 तास बसवून ठेवलं. 2 तास बसवल्यानंतर एकतर तुमच्या मोबाईलचा पासवर्ड द्या आणि तुमच्या घराचा CCTVचा DVR आम्हाला द्या, नाहीतर आम्ही तुमच्यावर विनयभंगाचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी मला धमकी दिली. त्यानंतर माझ्यावर दबाव टाकून माझा पासवर्ड घेऊन माझ्या मोबाईलमधले सगळे व्हिडिओ आणि फोटो डिलीट करायला लावले, की जे काही त्यांनी एवढे दिवस करत होते आमच्या अंगणात येऊन त्याचं मी रेकॉर्डिंग केलेलं ते सगळं डिलीट करायला लावले आणि आमच्या घराचा DVR घेऊन गेले. आता हे गेल्यानंतर सुद्धा काही व्हिडिओज आणि वगैरे माझ्या दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये, ऑफिसच्या कॅमेऱ्यामध्ये सेव्ह होते, ते माझ्याकडे आहेत. तो पुरावा आम्ही विटा पोलीस स्टेशनला द्यायला गेलो दुसऱ्या दिवशी की आमच्यावर असा अत्याचार झालेला आहे, तुम्ही दखल घ्या. तर ते म्हणले आम्ही तुमची तक्रार कुठलीही घेऊ शकत नाही. त्यानंतर गेले 3 दिवस मला ॲट्रॉसिटी दाखल करतो, नाहीतर तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करतो असा दबाव टाकण्यात आलेला आहे. आज आम्ही माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन दिलेलं आहे. माझा पूर्णपणे कायद्यावर विश्वास आहे, ते यावर नक्कीच कारवाई करतील. जर कारवाई झाली नाही तरीसुद्धा आमचं बार संघटना पूर्ण महाराष्ट्राची माझ्या मागे उभे आहे आणि ते जे काही सल्ला देतील त्याप्रमाणे पुढील कारवाई माझी चालू राहणार आहे.